महाराष्ट्रामध्ये 6 जून तर मुंबईमध्ये 11 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता। मान्सून राज्यामध्ये स्थिर होण्यास काहीसा वेळ घेईल, तर राज्यात बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या वेळेस मान्सूनपूर्व पावसाचा जोर हा कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये आज कुठे ढगाळ वातावरण तर कुठे कडक उन्हामुळे हवेतील आर्द्रतेमध्ये वाढ। उद्या आणि परवा शहरामध्ये पावसाची शक्यता आहे। नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन। मध्य रेल्वेच्या आटगाव स्थानकावरती नवीन इंटरलॉकिंग आणि जुने पॅनल काढण्याचं काम। उद्या दुपारी 2 ते रविवारी सकाळी 3 पर्यंत कसारा ते आसनगाव दरम्यान तब्बल 14 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार। सर्व कसारा लोकल आसनगाव येथेच अर्धावर थांबणार। अकोला ते दर्यापूर रोडवरील खरब या ठिकाणी ट्रकची दुचाकीला धडक। धडकेमध्ये नवरा बायकोचा जागीच मृत्यू, तर ट्रक चालक फरार। अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार। नाशिकच्या इगतपुरीमधील मुख्य धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये घट। अनेक धरणांमध्ये 50%हून कमी पाणीसाठा शिल्लक आहे, तर काही धरणं तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत। बाकी धरणामध्ये 8%, दारणा धरणामध्ये 16% पाणीसाठा आहे। नागरिकांच्या चिंतेमध्ये त्यामुळे वाढ झालेली आहे। बेळगावच्या तवंदी घाटात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस। पुणे बंगळुरू महामार्गावरती पाणी। नदीच्या प्रवाहाप्रमाणे महामार्गावरती पाण्याचा प्रवाह। वाहन चालकांवरती वाहन काही वेळ थांबवण्याची वेळ।